Ich, Nein. du, Nein. er. Nein. Then where? आज आपण शिकणार आहोत जर्मन प्रोनाउन्स म्हणजेच जर्मनमधली सर्वनामं. जर तुम्ही मराठी माध्यमातून शिकला असाल तर तुम्हाला नक्कीच एक व्याख्या आठवत असेल. ती म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. तर आता ते आपल्याला वापरायचं आहे बरं का. सर्वनाम खूप सोपं आहे. सर्वनाम आपण कधी वापरतो? जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये जे नाम आहे ते पुन्हा पुन्हा वापरायचं नाही आहे तेव्हा आपण सर्वनाम वापरतो. जसं की मारिया कॉफी पिते, त्यानंतर आपण परत मारिया न वापरता ती जर्मन शिकते असं सहसा वापरतो. म्हणजेच काय करतो तर नामाला एका सर्वनामाने रिप्लेस करतो. असंच आपण आता जर्मनमध्ये सर्वनामं कोणती ते पाहूया. तर पहिल्यांदाच पाहिलं त्याप्रमाणे इश म्हणजेच मी, दू म्हणजेच तू, एर म्हणजे ही, झी म्हणजे शी. तर पुन्हा एकदा ही सगळी आपण प्रोनाउन्स मराठीमध्ये अर्थ पाहूया. इश म्हणजे मी, आय, मी. दू म्हणजे तू, फक्त एकच माणूस समोर असेल आणि इन्फॉर्मल सिच्युएशन असेल तर आपण मराठीमध्ये बघा तू म्हणतो, तसंच जर्मनमध्ये दू म्हणतो. त्यानंतर तो म्हणायचा आहे आपल्याला, ही म्हणायचं आहे तर आपण म्हणणार आहोत एर, एर. त्यानंतर ती म्हणजेच शी, त्याला आपण म्हणतो झी, झी. आणि आणखी एक आपण प्रोनाउन्स शिकणार आहोत आज, ते म्हणजे वियर. वियर म्हणजे वी, आपण सर्व. तर ही होती काही जर्मन सर्वनामं. ओके, ह्याच्या पुढची सर्वनामं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. एकदा ही सगळी सर्वनामं मी म्हणणार आहे आणि तुम्ही रिपीट करायची आहेत. इश, दू, एर, झी आणि वियर. Sehr gut. Tschüss.